पंच जास्त जास्त हाईट फॅक्टरचा विचार केला, लेग पॅचवरून धावा येते. पंच योगेश आम्हाला सांगतात. सातत्याने बघितलं गेलं तर फिरोज खान सर आणि एका बाजूला योगेश शिंद्रेकर. सातत्याने बघितलं तर 8वा दिवस कोणत्या प्रकारचा वादग्रस्त असा निर्णय त्यांच्याकडनं मात्र आतापर्यंत आला नाही. सातत्याने योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. अशा आमचे 2 पंच. बाजूला अंबरनाथचे आमचे योगेश शिंदेकर, म्हणजे फिरोज खान सर कल्याणवरून बिलॉंग करतात. सातत्याने बघितलं गेलं तर भरपूर वर्षाचा अनुभव या दोघांकडे आणि सातत्याने बघितलं तर जिम्मेदारी जबाबदारी सातत्याने बघितलं तर आपल्यावरती जी होती ती मात्र आतापर्यंत चोखपणे आपलं काम त्यांनी बजावलं आहे. सातत्याने वेळेवरती रिपोर्टिंग करणं, त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी असतील, जे आमचे नियम असतील आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवणं, खेळून सातत्याने नियम मात्र सांगणं, सातत्याने मात्र यांचं कार्य आपण मैदानाच्या आतमध्ये असते. दोघांमध्ये चांगला कॉम्बिनेशन. तर धावसंख्येत आतापर्यंत 15 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ असताना दुसरं रमेश पाटीलचा वापर केला गेलाय मोरिया पलेस संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकरला फलंदाज ज्यावेळेस अतुल कुरंगले. चेंडू दरम्यान बॅट बॉल बॅटिंग करता प्रयत्न होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं तर हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण. क्रिकेट जास्तीत जास्त दर्जा वाढवण्याचा प्रयत्न मैदानावरती दर्जेदार आणि मनमोहक असं क्षेत्ररक्षण बघतो. सातत्याने बघितलं तर एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावरती. कारण गोलंदाजी टाकण्याच्या बघितलं चेंडू रिलीज करण्याच्या नंतर क्षेत्ररक्षण करणं सोपं नसतं. सतत बघितले पूर्ण आपला जोर लावण्याचा प्रयत्न होतोय, जास्तीत जास्त कमी धावण्यानंतर रोखण्याचा प्रयत्न होतो का मैदानावरती या कांबा संघाला. यावेळेस हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे, कारण का मोरिया पलेस संघाच्या माध्यमातून गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होतोय. सेकंड हा चेंडू दरम्यान सर बॅटिंग करून काढला, चेंडू तो डीप मिडॉन झोनला, तो कार्पेटच्या माध्यमातून अचूक फेकीवंत स्टंप फेकण्याचा प्रयत्न होता. दरम्यान तसं होत नाही, बॅकअप चांगला. दरम्यान अजून एक धावेल, धावसंख्या अजून 1 येते. स्कोर मोज झोन 16, 16 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक दुसरं संपलं गेलाय. सर्कल पाबंदी संपली आहे. आपण बघितलं पहिल्या पिम षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 9 आणि त्याच्यानंतर बघितलं धावा आल्या रमेश पाटील धावा खर्च केला फक्त 7. एकूण आपण धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 16 धावा दाबालकावरती 1 गडी बाद. सुरुवात मध्ये थोडीशी खराब केली, कारण का 25 ते 30 की आता कदाचित 20-25 धावा जर उभारल्या असत्या सर्कल पाबंदीमध्ये जास्तीत जास्त एक चांगल्या प्रकारचा धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मात्र राहिला असता. मात्र यावेळेस बॅकफूटला गेला. अजून 3 षटक सुरू, अजून मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करेल का मैदानावरती यावेळेस कांबा संघ. तर 16 धावा दाबालकावरती पुन्हा मात्र आपल्या सेकंड स्पेलमध्ये राजू ठाणगे. राजू ठाणगेने विचार जर केला तर पहिले षटक फेकलं तर P1 फक्त 9 धावा खर्च केला. तर यावेळेस आपल्या सेकंड फेजमध्ये राजू ठाणगेचा वापर केला गेला. मोरिया पलेस संघाच्या माध्यमातून रसायन विभागातील 2 दिग्गज संघ, 2 चांगले संघ आतमध्ये यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्यामध्ये असलेला कौशल्य आत्मविश्वास सध्या आम्ही चांगला क्रिकेट खेळू शकू या अनुषंगाने सातत्याने विचार तर यावेळेस मात्र चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती नियमित पुन्हा एकदा स्पर्धेचा स्टँडर्ड बनण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघतोय. दोन्ही संघाने मात्र यावेळेस वेळेवरती रिपोर्टिंग केली होती, त्याबद्दल मी आभार व्यक्त करत. सातत्याने बघितलं तर कोणताही संघ उशिरा मात्र इकडे येत नाहीये. सेकंड हा चेंडू किपरच्या पाठी जातोय, क्षेत्ररक्षण जज करतोय डीप लॉंग ऑन झोनला, माफ करा लॉंग लेगला, क्षमा असू द्या. फलंदाज बाद, पहिला मात्र दुसरा फलंदाज बाद झाला मैदानावरती यावेळेस अतुल बॅक टू पॅव्हिलियन. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत नंतर तुमच्याकडनं आम्हाला आता यावेळेस आज चांगलं संगीत तुम्ही सुद्धा ऐकवा मयूर, कारण का आज बघितलं गेलं तर पूर्ण भगवमय वातावरण पुन्हा महाराष्ट्रभर पुरा देशभर मात्र या राजाची जयंती भरपूर जोमाने मात्र यावेळेस केली जाईल. सातत्याने मित्रांनो शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर चांगल्या मात्र यावेळेस आयोजन केले गेलं. एक नवीन बघितलं तर एक सातत्याने कार्यक्रम मात्र आजच्या दिवसामध्ये भरपूर असतील. म्हणजे की ना चेंडू ऑनसाईड माझा प्रयत्न होता, चेंडूचे मात्र या दरम्यान चेंडूच्या मिनिटमध्ये नव्हते, कारण का भरपूर आधी शॉट सिलेक्शन केलं. तोपर्यंत डॉट बॉल चांगली गोलंदाजी राजू ठाणगेच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित, धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना अतुल, कारण का एक अतुल कुरंगळे बाद झालाय आणि त्याच्यानंतर गेल्या मैदानावरती अतुल कोंडिलकर अतुल कोंडिलकर. म्हणजे ना चेंडू ऑनसाईड माझा प्रयत्न होता, मग त्या दरम्यान धावण्याचा प्रयत्न दाखवला. चिक्की सिंगल कंप्लीट होईल का तोपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. चिक्की सिंगल कंप्लीट, कारण का आधीच कॉल करतो धावसंख्येच्या फलंदाजी एकदा बनतीये. अतुलने तोपर्यंत सिंगल कंप्लीट, धावसंख्या अजून 1 येते.
स्कोर मोजून 17, लॉस ऑफ 2 विकेट्स. 17 धावा धापालकावरती येत आहेत. षटक क्रमांक मार्काचा 3रा. सामना बघतो मैदानावरती आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम दिवस, जो शिल्लक सामना होता, जो उर्वरित सामना होता, आपण तो सामना मात्र यावेळेस केला जातोय. एका बाजूला मोरिया पलसवे तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये कामा संघ. या दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट आतापर्यंत दाखवलंय. नंतर यावेळेस चांगला सामना आपण यावेळेस एन्जॉय करू का, कारण का जास्तीत जास्त धावसंख्या जर बनवली धावपालकावरती तर आपल्याला सामना तेवढाच चांगला या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. राजू पुन्हा एकदा वन्स अगेन आज चेंडू दरम्यान प्रयत्न होतो. चेंडूमध्ये चित्रश जज करतोय डीप लॉंग लेग झोनला. अजून एक फलंदाज बाद होतोय. बॅकफुटला थोडासा मैदानावरती कांबा संघ, कारण का दुसऱ्या बाजूला मोरिया पलसवे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी राजू ठाणगेच्या माध्यमातून अतिशय चांगली होती. अजून एक फलंदाज बाद. तिसऱ्या विकेटचे पतन. तिसरा झटका मैदानावरती कांबा संघाला. तो मर्द मराठा तेज माती चमकते जाच्या तो मर्द मराठा भीमरूपी महाकाय तणू तो शोभे मर्द मराठा मायभूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा मर्द मराठा. क्या बात आहे. नक्कीच चांगलं संगीत. कारण सातत्याने विचार जर केले तर शिवछत्रपती शिवाजींच्या महाराजांच्या जे विचार होते त्या विचाराच्या माध्यमातून सातत्याने शिवसेना काम करते. कारण का मराठी माणसाचा मात्र मानचिन्ह ते म्हणजे शिवछत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते. सातत्याने शिवसेना काम. हा चेंडू मात्र बघितले तर जबरदस्त गोलंदाजी, वेगवान चेंडू होता. इष्ट वाकवले जातात. अजून एक फलंदाज बाद. बॅकफुटला पुणे मैदानावरती हा कांबा संघ. तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलंय गो तुझे जत्रला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. मानपण साडी चोली चमाचे विराईला. अजून एक फलंदाज बाद झाले पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती. यावेळेस कांबा संघाच्या माध्यमातून खराब फलंदाजी होती. बघितले गेले तर सातत्याने एक चांगल्या प्रकारचं या दरम्यान गोलंदाजी अतिशय चांगली होती. कारण का बेदक मारा सातत्याने बघितले गेले तर राजू ठाणगेच्या माध्यमातून सातत्याने गोलंदाजी अतिशय चांगली होती. बॅकफुटल्या दरम्यान पूर्णपणे थोडासा मात्र कांबा संघ, कारण का खेळाचं पहिले सत्र याच्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असला पाहिजे कांबा संघाचा. तर यावेळेस गोलंदाजी तेवढीच चांगली होती. मात्र सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघितले तर मैदानावरती यावेळेस राजू ठाणगेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. धावसंख्या फक्त आणि फक्त धापालकावरती. स्कोर मोजून 17, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद. 17 धावा धापालकावरती. राजू पुन्हा एकदा चेंडू ब्लॉक वाला होता. चुने कुंकर तोरचा वापर. चेंडू होते दरम्यान रिपीट विकेट झोनला तोपर्यंत चेंडूची फील होईल 30 गेरीच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपला गेला. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला आणि धावसंख्या धापालकावरती फक्त आणि फक्त आपण बघतो आतापर्यंत 18 धावा धापालकावरती. 4 गडी बाद असं समीकरण. डिन्स ब्रेक. असं मतदान करा की शिवसेनेची सत्ता कल्याण डोंबिवली मध्ये आलीच पाहिजे आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा त्या घुमटावरती फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे. आला 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 सेनेचा ढाळ्या वाघ, हिंदू हृदय सम्राट जिंदाबाद जिंदाबाद. मावळ्यानो यावो त्यावचा चला करूया नगरी ही झकाक. कल्याण डोंबिवलीच्या जनतेचा पुन्हा पुन्हा विश्वास. शिवसेना म्हणजे विकास, शिवसेना म्हणजे विकास, शिवसेना म्हणजे विकास, शिवसेना म्हणजे विकास. खऱ्या खुऱ्या अर्थाने शिवशक्ती वज्रमूर्त्यांची उभी करा आणि एकच आणा त्यांच्या टाळक्यावर. ही सगळी काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे सगळे सपाट झाले पाहिजे. क्या बात आहे. नक्की सातत्याने बघितलं गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांचं सातत्याने बघितलं गेलं तर त्यांचा एक पहाडी आवाज सातत्याने मात्र त्यांच्या शब्दाला भरपूर मान होता. सातत्याने बघितलं तर मुंबईकरांना सातत्याने आपली मुंबई स्वतःची आहे तर मात्र दाखवून सातत्याने ते होतं. मात्र एक चांगलं त्यांचा बघितलं तर त्यांचं आपण भाषण आताच ऐका. सातत्याने विचार केला तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचाच विचार
सातत्याने मात्र घेऊन सातत्याने मात्र शिवसेना काम करत असते. सातत्याने नवीन नवीन संकल्पना घेऊन मात्र प्रत्येक कोणत्याही क्षेत्र असो, सामाजिक कार्य असो किंवा बघितलं गेलं तर समाजसेवा असो, राजकीय क्षेत्र सध्या मात्र बघितलं गेलं तर नवीन नवीन संकल्पना असतात. हे मात्र बघितलं गेलं तर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट सामन्याकडे. दरम्यान षटक क्रमांक संपला गेलाय. तिसरा 18 धावा दाबालकावरती. हा चेंडू ऑन साइड मारण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू पाठ संपर्क अजिबात येत नव्हतोपर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती मैदानावरती. सातत्याने बघितलं तर आपण जबरदस्त क्रिकेट नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकल्यामध्ये होती मोरी आले म्हणा पलेस्पे संघाने. आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करायचा. तो निर्णय आतापर्यंत चांगला तो ठरलाय, कारण का सातत्याने विचार केला गोलंदाजी अतिशय चांगली केली. पूर्णपणे मात्र रोखण्याचं काम केलंय. कमीत कमी धावसंख्यावरती विचार जर केला तर यावेळेस स्ट्रायकर फलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. विदेश. हा चेंडू विदेशसाठी वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानावरती ऑन साइडला मारायचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅट्समॅन अजिबात येत नाहीये. चेंडूच्या मिनिटमध्ये जात नाहीये, कारण का यावेळेस चेंडूची लेन पिकअप करायला पाहिजे होती. असं काय होत नाही, भारत फक्त बॅटची ऍक्शन पुन्हा करायचं काम होतं, कारण का अंदाजून ते फटका नजर एकीकडे आणि मात्र यावेळेस बॅटचा बघतोय तुम्ही. यावेळेस बॅटचा पेस करायचा प्रयत्न एकीकडे. दरम्यान पूर्णपणे आत्मविश्वास नाहीये. आत्मविश्वासाने जर तुम्ही फलंदाजी केली तर कदाचित तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न या दरम्यान करायला पाहिजे मैदानावरती या कांबा संघाने. बॅकफुटला पूर्णपणे कांबा संघ. चेंडू दरम्यान चेंडू खोलवा टप्प्याचा होता. चेंडू मध्ये येतोय दरम्यान चेंडूचा मादिला आहे. बॅकफुट पॉईंटला जातो चेंडू, तोपर्यंत चेंडूची फील्ड होईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिचा प्रयत्न होत नाहीये. थोडासा प्रयत्न केला होता तोपर्यंत मात्र दाडे मात्र मानच नाहीये, कारण का 2 धावा कंप्लीट. धावसंख्या दापालकावरती 20 धावा. यावेळेस गोलंदाजच्या बरोबर गोलंदाज विनय गवंडीचा वापर केला गेलाय. यावेळेस मोरिया पलेस्पे संघाच्या माध्यमातून आपण 2 चांगले संघ बघतो या आमने सामने. रसायन विभागातील 2 चांगले संघ आमने सामने. हा चेंडू ब्लॉकवला होता. ऑनसाइड माझा प्रयत्न. चेंडू किपरच्या पाठी आला. चेंडूची फील्ड होते. शॉर्टर मॅनला तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट. सिंगल डबलला जास्त लक्ष मात्र यावेळेस केंद्रीकृत सातत्याने मोरिया पलेस्पे संघ एक मोठा संघ असतात. त्यांच्यासमोर तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असायला पाहिजे, कारण का बघितलेलं तब्बल एक चांगला स्कोर आपण बघितलं त्यांचा दुसऱ्या सामन्यामध्ये. त्या अनुषंगाने मात्र यावेळेस जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असला पाहिजे होता. यावेळेस मात्र प्रयत्न केला जातोय. सातत्याने मात्र अपयश वाटायला आलाय, कारण षटक क्रमांक 4 मार्गाचा असताना फक्त आणि फक्त दाबालकावरती धावसंख्या आपण बघतो 21 धावा. चला मोरिया पलेस्पे संघ आपण जरा वेळ कमी घ्या, गेम प्ले करायचंय. सामना कंटिन्यू सुरू ठेवा. जास्त तुम्ही विलंब करू नका. स्ट्रिक्टली बॉलिंग असेल फक्त 25 मिनिटं 5 षटकासाठी. चेंडू अभ्यास करून काढला. चेंडू दोन्ही पेष्टावर जोडला. गॅप सिलेक्शन जबरदस्त क्लास नाही. भरपूर वेळानंतर हा चौकार. डीजे थोडा आवाज द्यायचा पण डीजे. नक्की 16 चेंडूंच्या नंतर बघितलं तर मग चौकार येतोय. मी आधीच म्हणतो भरपूर वेळाच्या चौकार मला संदेश मसने आमचे, त्याने मला नक्कीच यावेळेस प्रत्येक चेंडूचा अपडेट पडतो. रायकीचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट. बॅकअप चांगलं होतोपर्यंत फक्त 1 धाव. धावसंख्या अजून 1 ने येते. धावसंख्या फक्त आतापर्यंत 26 धावा दाबालकावरती. 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती आतापर्यंत बघितलं तर 26 धावा दाबालकावरती 4 गडी बाद असं समीकरण मैदानावरती पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती मी तर सातत्याने थोडंसं मात्र आत्मविश्वास कसलाय की काय या कांबा संघाचा. म्हणजे कांबा संघाने चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. 2 सामने जिंकले होते. तो कांबा संघ मात्र यावेळेस बॅकफुटला गेलाय, कारण का सातत्याने बघितलं गेलं तर यावेळेस फलंदाजी बघितलं तर फलंदाजी जसे तसे होत नाहीये, मात्र गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारच्या बघतो मैदानावरती मोरिया पलेस्पे संघाच्या माध्यमातून. तर अंतिम षटक आहे. जरा वेळ कमी घ्या आणि लवकरात लवकर आपण सामना सुरू करा. त्यांचे पप्पूदादा दुवे सुद्धा येत आहेत. एक चांगले आयोजक आहेत. त्यांची भरपूर मेहनत त्यांची या स्पर्धेसाठी. पप्पूदादा दुवे. अंतिम षटक गोलंदाज राहुल बैकरचा वापर केला जाईल मोरिया पलेस्पे संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक असण्यास स्लोगर षटक डेट ओव्हर याच्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल का एका बाजूला कांबा संघाचा. 40 ते 45 जवळ उभारू शकेल का, हा मोठा प्रश्न चिन्ह या दरम्यान या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये. स्ट्रायकर फलंदाज या दरम्यान सुद्धा हरीश म्हात्रे आणि विदेश हे 2 फलंदाज मात्र यावेळेस मैदानावरती. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज. जिम्मेदारी असणारे, जबाबदारी असणारे या फलंदाजच्या कानावरती. चेंडू बिटकून दिला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. चांगल्या प्रकारचे शॉट सिलेक्शन. फ्लॅटेड षटकार. गुड शॉट.
किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा थँक्यू डीजे शीच आमच्या स्पर्धेच्या आधारस्तंभ मंगेश जाधव आहे शुभ आगमन होतोय हा चेंडू लिडिंग क्षेत्र जज करतोय पुढे सरसवून फलंदाज बाद होतोय षटकार दाखवला मैदानावरती बघितले गेले तर हरीश म्हात्रेने त्याच्यानंतर वापसी केली गोलंदाजाने आणि फलंदाज बाद एक वीरा माऊली गो अगदी खोल्या ना पावली आई माझी एक वीरा माऊली गो अगदी कोल्या ना पावली आईचे नावाचा गो अंगारा लावला कपाली गो आई माझी एक वीरा तर फलंदाज बाद झाले नवीन फलंदाज मैदानावरती जातो यावेळेस हार्दिक नवीन फलंदाज हार्दिक गेल्या मैदानाच्या आतमध्ये मात्र यावेळेस थोडासा बॅकफुटला कारण का संघर्ष करतोय भरपूर मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी झगरावा लागतोय धावांसाठी भरपूर मेहनत करावी लागते कारण मात्र यावेळेस सातत्याने धावा मात्र बनवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते कारण सातत्याने धावा येत नाहीयेत धावा मात्र रोखून ठेवण्याचा प्रयत्न होतो मैदानामध्ये मोरिया पॅलेस संघाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहुल बाईकर ठीक आहे ना चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत अजून एक डॉट बॉल अंतिम षटक आहे डेट ओव्हर आहे या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त बॅटचा पेस घ्यायचा प्रयत्न असायला पाहिजे मात्र यावेळेस थोडासा बॅकफुटला गेल्या मैदानामध्ये मी तर म्हणेल यावेळेस हा कांबा संघ ठीक आहे ना चेंडू दरम्यान ऑन साईडला घेऊन प्रयत्न होता चेंडू दरम्यान एकदा क्षेत्ररक्षक जज सज्ज होत आहेत चेंडू मात्र यावेळेस चेंडूची फील्ड होते तोपर्यंत सिंगल येते धावसंख्या फक्त आतापर्यंत 33 धावा दाबालक्यावरती राहुल बाईकरचा वापर केला गेला या अंतिम षटकामध्ये आतापर्यंत ते चांगल्या प्रकारची गोलंदाजी कारण का षटकार दाखवला पहिल्या चुनीवरती फलंदाज हरीश म्हात्रेने मात्र हरीशला मात्र दरम्यान बाद केलं आणि त्याच्यानंतर पूर्णपणे वापसी करण्याचा प्रयत्न मैदानावरती मोरिया पॅलेस संघाच्या माध्यमातून आपल्यातून क्रिकेट जबरदस्त स्पर्धा बघतोय दरम्यान विचार केलं तर 6वं वर्षीय स्पर्धेचं 6वं वर्षामध्ये स्पर्धेने पदार्पण केलंय नवीन संकल्पना नवीन नाविन्य घेऊन ही स्पर्धा मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या भेटल्या तब्बल 8 दिवसाचा मोठा शेड्यूल असतो स्पर्धेचा आणि सातत्याने आपण 8 दिवसामध्ये बघितलं चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघितलं 8 दिवसामध्ये हा चेंडू ऑन साईडला क्षेत्राचं जज करतोय चुका होत आहेत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट बॅकअप चांगलं धावसंख्या अजून 2 येते सोरमो झोन 35 धावा दाबालकावरती 1 to go अंतिम चेंडू असणार आहे चला पुढील सामना असणार आहे अंजूर संघाचा गावदेवी अंजूर विपक्ष गावदेवी उंबारली असा सामना असेल दोन्ही संघानायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे तर फलंदाज बाद होते अंतिम चेंडूवरती हार्दिक खेळाचं पहिलं सत्र संपलाय धावसंख्या फक्त आणि फक्त दरम्यान 35 धावा दाबालकावरती 36 धावेची गरज आहे चेंडू आपण घ्यायचे इकडे द्या दुसऱ्या गावदेवी अंजूर संघाचा संघ नाही दुसऱ्या बाजूला बघितले तर गावदेवी उंबारली सचिन बोईर गावाच्या मंगेश दादानी केले आयोजन क्रिकेटचं महाराष्ट्रात सारा नाव गाजतंय हृदय सम्राट चषकाचं केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं 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 शिवरायांचा आशीर्वाद हा आमच्या शिवसाई ग्रुपवर हा शिवसाई ग्रुपवर हा आमच्या शिवसाई ग्रुपवर हा आमचा मानाचा मुद्रा भगव्या शिवशाहीला हा शिवशाहीला भगव्या शिवशाहीला चल जाऊ हिंदू हृदय सम्राट चषक बघायला चल जाऊ लाखाची क्रिकेट स्पर्धा बघायला केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं केले आयोजन शिवजयंतीला जोवेली गावानं केले आयोजन शिवजयंतीला
हाय जोवेली गावाचं नाव मोठं हाय कृपा हनुमंत देवाची जोवेलीच्या पोरांवर हाय जोवेलीच्या पोरांवर हाय थँक्यू डीजे थँक्यू. नक्कीच चांगलं संगीत कारण का शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावरती शेवटचा अंतिम दिवस मात्र नक्कीच एक जबरदस्त संकल्पना आपण बघतोय. सातत्याने संडे टू संडे मात्र यावेळेस शेड्यूल होता स्पर्धेचा आणि अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आली आणि आजचा भरपूर मोठा दिवस आपण बघतोय. शिवजयंतीचा दिवस आहे आणि भरपूर जोमाने मात्र विचार जर केला तर आपण सातत्याने बघू शकाल या भगवा अभिमानाने मात्र मैदानाच्या चौफेर फडकतोय. नक्कीच ना सतीसाठी ना राजनीतीसाठी ना स्वतःसाठी जीव फक्त तडपतो तो मात्र मराठ्याच्या अस्मितेसाठी सातत्याने असे आमचे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या विचारांच्या माध्यमातून सातत्याने शिवसेना काम करते. सातत्याने बघितले गेले तर भगवा तिसरा अंजूर संघाचे संघनायक आमच्यापर्यंत आलाय तर गावदेवी उंबारली सचिन भोईर पण या लवकर नाणेफेकीसाठी कारण का धावसंख्या कमी उभारली कदाचित माझा सामना एकतर्फी होईल का कारण 36 धावा फक्त आपण येत आहेत. 36 धावेची गरज 35 धावा आल्या होत्या. चला पण गेम प्ले करा. सिद्धार्थ म्हात्रे त्यामुळे चेंडूची विकेट फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त सुरुवात चांगल्या प्रकारचा अटॅक कारण पहिल्या चेंडूवरती षटकारने आगाज केलाय. सातत्याने बघितले गेले तर धावांसाठी झगडावं लागलं होतं कांबा संघाला मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय शिवसेना षटकार. माझी आई माऊली वरादेवी माझी आई माऊली बसली भिवंडी शहराला बसली थँक्यू डीजे. राजू डाणगेने बॅटचा बेस कोलाय विकेट फक्त दिशा दिली आहे. आउटफील्ड पास आहे सर्कल पाबंदी आहे चांगल्या प्रकारचं क्रिकेटचा माझा सुंदर मैदानावरती वन्स अगेन 4 धावा. काळी वाघाची ही शूरांची काळी वाघाची ही शूर. थँक्यू डीजे. नक्कीच एक अष्टपैलू आपण खेळाडू बघतो मैदानावरती. राजू डांगे फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो सातत्याने मात्र चाप सोडली आहे मैदानावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट कारण गोलंदाजी अतिशय चांगली केली त्याच्यानंतर 4 फलंदाजांना बाद केलं. चला उंबारी संघाचा संघनायक आपण लवकर यायचंय कारण का बघितलं गावदेवी अंजूर संघाचा संघनायक शक्ती कक्षामध्ये आलाय. हा चेंडू पंच लाईनवरती लाईन चुकीची आहे डाव्या स्टिकच्या बाहेर स्क्वेअर चेंडू धावसंख्या अजून 1 ने येते. 11 धावा दापालकावरती डबल फिगर मध्ये डबल डिजिट मध्ये सचिन बोर यांचा संघ असणार आहे उंबारली संघ. तर लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे भरपूर मोठ्या स्पर्धा बघतात आणि 8व्या दिवस स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. सगळ्यांना चेंडू सप्लायने घेऊन काढलाय फक्त चेंडूचा सन्मान देतोय. चेंडूमध्ये फील्ड होतीये सिलिमिट आपला तो पण धाव येणार नाहीये. यावेळेस डॉट बॉल 11 धावा दाबालकावरती फक्त 36 धावेची गरज आहे आणि राजू टांगेच्या माध्यमातून सुरुवात मात्र अतिशय चांगली केली. चांगलं क्रिकेट सगळ्यांना चेंडू विकेट घेऊन करता प्रयत्न होता तो लॉंग लेग झोनला आउटफील्ड पास आहे चांगल्या प्रकारचं क्रिकेट अजून एक चौकार. थँक्यू डीजे. चला दोन्ही संघाचे संघनायक आमच्यापर्यंत येत आहेत. अंदूर संघाचा संघनायक बाजूला उंबारी संघाचा संघनायक सचिन भोईर जितू तरे 2 चांगले खेळाडू आपण बघतोय. तर मी विनंती करेन व्यासपीठावरती आमचे मान्यवर आमचे संजयजी दुवे त्याच्यानंतर आमचे दगडूजी माली हे 2 आमचे चांगले व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व आमच्या जुवेलीचे. त्यांना विनंती असलेल्या मान्यवरांना की आपल्याला शुभ असते यापैकीचा कौल करून घ्यायचे. सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. एका बाजूला गावदेवी उंबारली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी अंजूर. सेकंड चेंडू मात्र घेऊन बघितलं गेलं तर लॉंग लेग झोनला सातत्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी होती. सातत्याने मात्र एक त्यांचा फेवरेट झोन येतो. सातत्याने त्या क्षेत्रामध्ये भरपूर चांगल्या प्रकारची शॉर्ट सेक्शन पण दाखवली मैदानावरती. धावसंख्या अजून 1 ने येते. तब्बल 16 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्ग असते पहिले P1चा भावेश कोरंगलेचा वापर केला गेला होता कांबा संघाच्या माध्यमातून. एक बॅलन्स सामना होता तो सामना मात्र यावेळेस आपण बघतोय कारण का आगासन संघ जो संघ जिंकेल तो संघ मात्र आगासन संघासोबत फाईट करेल पुढच्या सामन्यामध्ये कारण का बदलापूर आणि त्याच्यानंतर वाडेगर हे 2 संघ लकी ड्रॉच्या माध्यमातून पुढे सरसवलेत. सेकंड चेंडू बघितले गेले तर चेंडू ब्लॉक व्हायला होता त्या दरम्यान खुलबट टेपायचा होता टॅप करायचा तोपर्यंत 22 पण धावे येते. आम्हाला पंच दर्शवतात का
सिंगल तो षटक सामर्थ्य पहिलं आणि धावसंख्या तब्बल आतापर्यंत 17 धावा. नानबेकीचा कौल गावदेवी अंजूर गावदेवी अंजूर संघाने नानबेकीचा कौल प्रथम जिंकलाय आणि लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा टॉप 4 मध्ये ड्रॉच्या माध्यमातून 2 संघ पुढे सरसवले. कारण का बघितलं गेलं तर मी ते सुद्धा लास्ट बघितलं तर जे ड्रॉ होते ते ड्रॉ आम्ही युट्यूबच्या मधून लाईव्ह टेलिकास्ट केले होते. कारण का बदलापूर गाव एका बाजूला बघितलं गेलं तर दुसऱ्या बाजूला वाडेकर हे 2 संघ मात्र ड्रॉच्या माध्यमातून टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. मात्र यातनं अजून 4 संघ येतील. उंबारली विपक्ष अंजूर त्याच्यानंतर आगासना संघ मात्र पुढे क्वालिफाय झालाय. मात्र याच्यातला जो कोणी संघ जिंकेल तो संघ मात्र आगासन संघासोबत फाईट करेल त्या संघासोबत सामना केल आणि त्याच्यानंतर उंबारलीमधून एक संघ उंबारली अंजूर या दोघांमधून एक संघ पुढे सरसवेल. त्याच्यानंतर आगासन आणि जिंकणारा संघ यामधून एक संघ मात्र पुढे सरसवेल. चला आपण गेम प्ले करूया. दब्बलला षटक क्रमांक पहिले संपला. स्कोर मोजून 17 धावा धापालकावरती 36 धावेची गरज असताना सुरुवात अतिशय चांगली केली होती. दमदार सुरुवात. मना चेंडू लेट केले शेवटच्या मुळे बॅटच्या बेसकोलला आहे. स्क्वेअर कटच्या माध्यमातून अपील पास आहे. चुरमागे क्षेत्ररक्षण चालतो पण चेंडूचा अवकाशाच्या बाहेर येतोय. चौकार. एकवीस धावा धापालकावरती. चुडूची मात्र यावेळेस वाट बघितली. कारण कसं बघितलं थोडेसे फॅकफुटला गेले होते. शेवटच्या मोमेंटला चुडूची वाट बघितली. शेवटच्या मोमेंटला बॅटचा बेस कोलला. गुड शॉट. सगळा चेंडू ब्लॉक होला होता. हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून चेंडूमध्ये घेऊन काढलाय. जबरदस्त क्रिकेट. चांगल्या प्रकारची फलंदाजी. अजून एक दमदार चौकार. आमचा मंगेश भाई बटना उघडी छातीवरी बचतोला गल्ल्यामध्ये चांगलं संगीत आमच्या डिजिटलच्या माध्यमातून. मंगेशचं नाव मात्र भरपूर सातसमुद्रा पलीकडे गेलाय. भरपूर मोठी स्पर्धा पण बघतोय. स्पर्धेच्या माध्यमात चेंडू कधी विकेट फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त क्रिकेट. आपल्यातून फलंदाजी सातत्याने बघितली तर कामा संघ खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावांसाठी झगडत होता. मात्र यावेळेस फलंदाजी अतिशय चांगली होती. गुड क्रिकेट. चांगलं क्रिकेट. षटकार. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. फक्त 5 धावेची गरज आहे. सामना खुल्ला करायचा प्रयत्न होता मैदानावरती. सेकंड चेंडू बघितले तो अपड्रायच्या बाजूने खेळायचा प्रयत्न होता. गुडघ्याचा वापर थोडासा केला होता मैदानावरती. फलंदाज होते या दरम्यान स्ट्राईक हँडला श्रीकांत म्हात्रे चांगला. सिद्धार्थ म्हात्रे चांगला खेळाडू. 31 धावा धापाल होते. अजून 5 धावेची गरज आहे. सिद्धांत चेंडू दरम्यान बघितले तर चेंडू घेऊन काढला. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येतोय. डीप मिड आपला तो चेंडूची फेक होईल. जी सिंगल कंप्लीट. एक धाव येते. धावसंख्या अजून 1 ने येते. 32 धावा धापालकावरती. अजूनही 4 धावेची गरज आहे फक्त. कारण का बघितलं गेलं तर कामा संघाने धावसंख्या भरपूर कमी उभारली. लो स्कोर आपण बघितलं. कारण का एका बाजूला बघितलं गेलं तर मोरिया पलेस्पे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी असे चांगले. हा चेंडू मात्र बिलकुल अनसाईला क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत चेंडूची फील्ड होईल. दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल. धावसंख्या अजून 1 ने येते. षटक क्रमांक संपला गेलाय. या दरम्यान दुसरं आणि धावसंख्या येतात 33 धावा धापालकावरती. फक्त आणि फक्त 3 धावेची गरज आहे. हिंदू हृदय सम्राट चषक आयला. जायला रे जायला आनंद जायला. हिंदू हृदय सम्राट चषक आयला. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना. बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या. थँक्यू डीजे. टायटल सॉन्ग नक्कीच्या स्पर्धेचा आपण सातत्याने 8वा दिवस आणि सातत्याने बघतो. चांगलं मात्र या दरम्यान संगीत आमचे मयूरच्या माध्यमातून नक्कीच आमच्या प्रेक्षकांचे पूर्णपणे मन जिंकलेत. कुणाल साऊंड सर्व्हिस तिसगाव
सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये मात्र मयूर आपल्याला मात्र त्यांचं आपल्याला चांगलं मात्र त्यांचं आणि आमचं कॉम्बिनेशन चांगलं असतं. फक्त 3 धावेची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय भावेश. नाचोडी बेडकावून दिलाय, सामना खुला केलाय, षटकाराने सामना संपवलाय, सामना जिंकलाय मैदानावरती मोरिया 11 पलसपे संघाने. गावाच्या मंगेश दादानी केले आयोजन क्रिकेटचं महाराष्ट्रात सर नाव गाजतंय हिंदुदय सम्राट चषकाचं. सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेचा सामन्याचा असणार आहे राजू ठाणगे. राजू ठाणगेने जबरदस्त आपण क्रिकेट बघितलं. राजू ठाणगेच्या माध्यमातून तब्बल 4 फलंदाजांना बाद केलं आणि त्याच्यानंतर तब्बल 22 धावांचं बरी योगदान आपण बघितलं. तो राजू ठाणगे आपण या व्यासपीठावरती नक्कीच आपण राजू संपर्क साधूच. या स्पर्धेबद्दल नक्कीच आपण फीडबॅक घेऊ राजूचा. सातत्याने बघितलं तर रसायन विभागातील संघ आपण राजू यायचं आपण 1 मिनिट. ज्येष्ठ नागरिक दगडूची मायाने विनंती करेल आमचे जविलीचे ज्येष्ठ नागरिक यांनी विनंती करतो मी की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. ज्यावेळेस राजू ठाणगेला जबरदस्त आपण क्रिकेट बाद केलं आणि 22 धावांचं